महाराष्ट्रावर शोककळा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू. बारामतीमध्ये विमान अपघाताची भीषण घटना. आज सकाळच्या सुमारास महाराष्ट्राला हादरवून टाकणारी एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अजित पवार यांचा बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला आहे. बारामती विमानतळावर लँडिंग होत असताना त्यांच्या खासगी विमानाचा भीषण अपघात झाला आहे, ज्यात विमानाने पेट घेतला आणि त्यात असलेल्या सर्व 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात कसा झाला ते पाहूयात. मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार आज सकाळी 9 ते 9:15च्या सुमारास मुंबईहून बारामतीकडे प्रचार सभांसाठी निघाले होते. बारामती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या निमित्ताने त्यांच्या आज 4 सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. विमान बारामती विमानतळावर लँड होत असताना काही तांत्रिक बिघाडामुळे ते जमिनीवर कोसळले आणि क्षणात विमानाने पेट घेतला. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने या अपघातातील मृतांच्या आकड्याची पुष्टी केली आहे. अपघातग्रस्त विमानात अजित पवार, त्यांचे सुरक्षारक्षक आणि वैमानिकांसह एकूण 6 जण होते. या भीषण आगीत कोणालाही वाचवता आले नाही. पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठवले आहेत. अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरताच बारामती विमानतळाबाहेर हजारो कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी गर्दी केली आहे. आपल्या नेत्याला गमावल्याच्या धक्क्याने संपूर्ण बारामती शहर सुन्न झाले आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस प्रशासनाकडून घटनास्थळी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धुरंधर आणि कार्यक्षम नेते म्हणून ओळखले जायचे. पहाटेपासून कामाला सुरुवात करणारा हा लोकनेता अशा प्रकारे अचानक सोडून गेल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. पवार कुटुंब आणि संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या घटनेमुळे पोरका झालेला आहे. वन प्लस मराठी न्यूज चॅनल. धन्यवाद.